रयत क्रांती संघटनेचे आमचे सहकारी निलेश देवकर, गणेश शेळके आणि आलेले सगळे पत्रकारांचं मी प्रथमतः मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। अत्यंत कमी वेळात आपल्याला निरोप देऊन सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला, एवढं तीव्र ऊन असताना, लग्न सराईची तारीख असताना सुद्धा आपण आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं महायुती आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपलं स्वागत करतो। आजची पत्रकार परिषद जी आहे ती उद्या आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांची पुणे जिल्ह्यातील चारही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीची उद्या 5 वाजता पुणे रेसकोर्स इथे सभा होणार आहे आणि त्या सभेला सर्वच जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने लोकांनी सभेला यावं आणि आपल्या मार्फत इंदापूर तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आम्ही विनंती करतो, निमंत्रण देतो की आपणही सर्वांनी मोठ्या संख्येने उद्याच्या सभेला यावं। कारण माननीय नरेंद्र मोदी या देशाचे तिसऱ्यांदा त्यांना जर पंतप्रधान करायचं असेल तर अबकी बार 400 पार आणि त्या 400 मध्ये पुणे जिल्ह्यातल्या बारामती सहित 4 जागा निवडून येतील आणि येणार असा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो। आणि तशा पद्धतीने सर्वच महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत, सर्व महायुतीचे जे नेते आहेत आणि सर्व असंख्य लाखो कार्यकर्ते हे अत्यंत ताकदीनं कामाला लागले आहेत। महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवारांची राष्ट्रवादी, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री शिवसेना, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, महादेवराव जानकर साहेबांची राष्ट्रीय समाज पक्ष, माननीय केंद्रीय समाज कल्याण मंत्री आठवले साहेबांची RPI आणि इतर पण बरेच छोटे मोठे असे आमचे मित्रपक्ष मनसे आणि ह्या सर्व मित्रपक्षांची मिळून जी महायुती झालेली आहे, तर ह्या सगळ्या महायुतीचे नेते, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी हे सर्वजण अतिशय ताकदीनं कामाला लागलेले आहेत आणि त्याचं प्रत्यय मला वाटतं उद्या आपल्याला रेसकोर्सच्या सभेवर आपल्याला पाहायला मिळेल। रेसकोर्सच्या सभेचा एक इतिहास आहे, कारण तिथलं नियोजन करण्याची पण काही प्रमाणात माझ्याकडे पण जबाबदारी आहे। तर स्वर्गीय इंदिरा गांधींची तिथं एकदा सभा झाली होती, आठवले साहेबांची पण तिथे एकदा सभा झाली होती आणि आणखीन 1-2 कार्यक्रम झाले होते। साधारणतः तिथं 4 ते 5 लाख लोक असल्याशिवाय तिथली सभा होऊ शकत नाही, कारण ते 177 एकराचं ते ग्राउंड आहे आणि तशी परवानगी वगैरे मिळून त्या सभेचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। एकंदरीत आमचे जे 4 उमेदवार आहेत, तर पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार श्रीरंगाप्पा बारणे, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शिवाजीराव आढळराव पाटील आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून सुमित्राताई अजितराव पवार अशा 4 उमेदवारांचा आणि मला असं वाटतं महायुतीचा संगमच आहे पुणे जिल्ह्यामध्ये, कारण 1 भाजपचा उमेदवार, 2 राष्ट्रवादीचे उमेदवार आणि 1 शिवसेनेचा उमेदवार। त्यामुळं जिल्हा म्हणून मोदी साहेबांनी या सभेचं त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे। त्यामुळे सभा मोठी व्हावी आणि लाखोच्या संख्येने सभेला यावेत, त्यासाठी आज आम्ही ही पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवलेली आहे। आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हा उद्याच्या सभेचा मेसेज जावा अशी आपल्या सर्वांना मी या निमित्तानं विनंती करू इच्छितो। आपण पाहिलं असेल की गेले 5 वर्ष मोदी साहेबांच्या माध्यमातून या देशामध्ये जे काम झालेलं आहे ते ऐतिहासिक काम झालेलं आहे। पहिली गोष्ट, 500 वर्षापासूनचा प्रलंब असलेला राम मंदिराचा प्रश्न हा अत्यंत शांततेच्या मार्गाने सुटला। त्याचबरोबर बाबरी मशिदीचा पण जो प्रश्न होता तोही सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 4 एकर जागा देऊन आणि म्हणून हिंदू आणि मुस्लिमांच्या मध्ये ह्या जागेवरनं जो वाद होत होता
आणि पिढ्यानपिढ्या जो संघर्ष होत होता तो अत्यंत संयमानं शांतपणानं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून तो प्रश्न सोडवला आणि मला असं वाटतं जगातलं एक ऐतिहासिक आणि जगातलं एक नंबरचं धार्मिक स्थळ ज्याला म्हणू आपण ते प्रभू रामचंद्राच्या माध्यमातून तिथं निर्माण झालेलं आहे. त्याचबरोबर युनिटी फॉर इंडिया, भारताची एकता, हा जगातला सर्वोच्च मोठा स्टॅच्यू सरदार वल्लभभाई पटेलांचा उभा झाला, ते वैशिष्ट्य आहे. जगातला सगळ्यात मोठा रेल्वे ट्रॅक सुद्धा हा नॉर्थ ईस्ट मध्ये आपल्या देशामध्ये उभा राहिला. 76 पेक्षा अधिक विमानतळं त्या देशामध्ये उभा राहिली. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कितीतरी उदाहरणं सांगता येतील. मग त्याच्यामध्ये ओंकारेश्वर असेल, काशी विश्वेश्वर असेल, किंबहुना सुरती सोमनाथ असेल किंवा 12 ज्योतिर्लिंग असतील, अष्टविनायक असतील, अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये अंबाबाई तुळजाभवानीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा असेल, विठ्ठल रुक्मिणीचा विकास असेल, तुळजापूरचा विकास असेल, गजानन महाराज शेळगावचा, अशी कितीतरी आपल्याला सांगता येतील ती कामं केली. जगातला सगळ्यात मोठा सागरी सेतू ज्याला आपण अटल सेतू म्हणतो तो सुद्धा 20 किलोमीटरचा आपल्या देशामध्ये जगातला एक नंबरचा निर्माण झालाय. जॅपनीज टेक्नॉलॉजी आणून आपण तयार केलेलं आहे. अशी बरीच कामं झालेली आहेत आणि त्यातूनही विकसित भारताची संकल्पना मला असं वाटतं त्या माध्यमातून पुढे आणलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आमचा एक संकल्पपत्र जाहीर झालेलं आहे. थोडं बारकाईने जरी संकल्पपत्र वाचलं, आम्ही घरोघरी हे पोस्ट करणार आहे आता या पुढच्या 5-7 दिवसामध्ये. तर संकल्पपत्रामध्ये ज्येष्ठ नागरिक वयाच्या 70 वर्षाचे जे पुढे असतील त्यांचे फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि त्यांना 5 लाख रुपयापर्यंत विम्याचं संरक्षण देणं आणि त्यांना टॉप प्रायोरिटीवरती काही नागरी सुविधा उपलब्ध करून देणं, अशा पण काही महत्वाच्या गोष्टी या संकल्पपत्रामध्ये जाहीर केलेले. 3 कोटी महिलांना त्या ठिकाणी आत्मनिर्भर करण्याचा त्या ठिकाणी मार्ग स्वीकारलेला, अशा बऱ्याच गोष्टी त्या संकल्पपत्रामध्ये आहेत. ते सांगून मी आपला अधिक वेळ घेणार नाही. परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर, ही निवडणूक राष्ट्रीयतेच्या मुद्द्यावर आणि ही निवडणूक जगातली सर्वात मोठी लोकशाही जी भारतामध्ये आहे त्या लोकशाही मजबूत करण्याकरता म्हणून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल करण्याकरता म्हणून या निवडणुकीकडे मला असं वाटतं पाहण्याची आवश्यकता आहे. ही काय भावकी गावकी स्थानिक वाद, बांधावरचा वाद, तू तिकडं तर मी इकडं, तू हे केलं तर मी हे करीन, अशा कुठल्याही गोष्टी ह्या निवडणुकीमध्ये नाहीयेत. आणि मला असं वाटतं की त्याला फारसं महत्व न देता, कोणावर वैयक्तिक टीका न करता एक राष्ट्रीय मुद्द्यावर, कारण लोकसभेचा अजेंडाच असतो हा. दुर्दैवाने काय लोक स्थानिक ह्या निवडणुका करायच्या प्रयत्नात आहेत, काय लोक ही निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न करतायत, काही लोक ह्या निवडणुका व्यक्तिगत वादावरती नेण्याचा प्रयत्न करतायत. तर मला असं वाटतं की ह्या देशातला आणि पुणे जिल्ह्यातला मतदार हा सुज्ञ आहे, हा विचारी आहे, त्याला चांगलं वाईट सगळं कळतो, तो कधीही भावनिक होऊन मतदान करत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास या सगळ्या भागातल्या मतदारांचा आहे आणि म्हणून ही भूमिका मला वाटतं ह्या निमित्तानं व्यक्त करण्याची आवश्यकता होती. आता हे सर्व करत असताना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं ठीक आहे, आम्ही सुरुवातीला भारतीय जनता पक्षाला ही जागा मागितली होती, हे सगळं आपल्याला ज्ञातच आहे, ते सांगून मी आपला वेळ घेणार नाही. आता बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे. आता अंतिम टप्प्यामध्ये निवडणुकीच्या प्रचाराची स्थिती आता आलेली आहे आणि म्हणून आम्हाला केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं, आम्हाला राज्याच्या नेतृत्वाने सांगितलं आमच्या पक्षाच्या, की आपल्याला ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन जागा सोडलेली आहे. त्यामुळं आपल्या पक्षाची जरी इच्छा असली तरी सुद्धा आपल्याला आता आपल्या महायुतीच्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचंय. कारण 48 जागा महाराष्ट्रामध्ये, त्याच्यातल्या 28 जागा जवळपास या भारतीय जनता पक्ष लढवतोय आणि राहिलेल्या 20 जागेमध्ये एक रासपाला जागा सुटली आणि राहिलेल्या 19 जागेमध्ये अजितदादांचा राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना यांना त्या जागा आपण दिलेल्या आहेत. त्यामुळं
4 चिन्हाचा प्रचार आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायचा आहे. एक कमळ, दुसरं घड्याळ, तिसरं धनुष्यबाण आणि चौथं महादेव जानकरांची शिट्टी. आता शिट्टीचं मतदान होऊन गेलं परवा. आता उर्वरित राहिलेल्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या टप्प्यामध्ये जे मतदान होणार आहे त्यामध्ये जिथं जिथं महायुतीच्या उमेदवारांचं हे चिन्ह असेल तिथे तिथं आपण सर्व कार्यकर्त्यांनी त्याचा प्रचार करावा, अशा प्रकारची व्यूहरचना ही महायुतीच्या सर्व पक्षाच्या प्रमुखांनी या ठिकाणी घेतलेली आहे. इंदापूर तालुक्यामध्ये 18 तारखेला अजितदादांचा, सुनेत्रा वहिनींचा फॉर्म भरण्याकरता आम्ही हजारोच्या संख्येनं सगळे कार्यकर्ते आम्ही पुण्याला गेलो आणि तिथं प्रचंड उत्स्फूर्त, तिथं संख्या पण गिनता आली नाही इतके कार्यकर्ते ते फॉर्म भरायला आले होते. फॉर्म दाखल झाला. 19 तारखेला अजितदादा स्वतः इंदापूरला आले. आपण होता त्या कार्यक्रमाला. सगळ्या आमच्या 4-5 हजार कार्यकर्त्यांच्या बरोबर त्यांचा संवाद झाला. त्याच्यानंतर माझ्याकडे स्नेह घोषणाला आले आणि 20 तारखेपासून मी स्वतः 21 पंचायत समिती गावामध्ये सभा घेतल्या आणि प्रचाराची आघाडी महायुती म्हणून किंवा भारतीय जनता पक्षाचा प्रमुख म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांनी जो आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे आम्ही कामाला लागलो. 4 दिवसामध्ये ह्या 21 सभा झाल्या. आपण बऱ्याच सभा आमच्या कव्हर केल्या. कोण लोक होती नव्हती हे आपल्याला सगळं माहिती, त्याचं मी काय विस्ताराने सांगत नाही. त्याचे फोटो सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाले. कार्यकर्त्याचा प्रतिसाद कसा होता, काय होता हे तुम्ही सर्वांनी पाहिलेले. त्या खोलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. त्याच्यानंतर आम्ही 4 दिवसाचा दौरा प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, मग कुणी कारखान्याचा चेअरमन असेल, कुणी संघाचा चेअरमन असेल, कुणी माजी सभापती असतील, कुणी जिल्हा परिषद सदस्य असतील, कुणी आमच्या मित्र पक्षाचे सगळे प्रमुख असतील, अशा सगळ्यांच्या आम्ही 7ही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये घोंगडी बैठकीचं नियोजन आम्ही केलं. आणि मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत इंदापूर तालुक्यामध्ये जवळजवळ 600 ते 650 वाड्या वस्त्यावर अशा प्रकारच्या घोंगडी बैठका झाल्या आणि खूप चांगला प्रतिसाद घोंगडी बैठकीला सुद्धा मिळाला. त्यातल्या बऱ्याचशा घोंगडी बैठका आपण सुद्धा कव्हर केल्या. बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावर पण त्या बैठकीचं वृत्त आलेलं आहे. त्यामुळं तळागाळापर्यंत आता हा सगळा प्रचाराचा दुसरा टप्पा आमचा पार पडला. तिसरा भाग काल माझी आणि अजितदादा पवारांची पुण्यामध्ये एक बैठक झाली. काल चंद्रकांत दादा आम्ही सगळेजण पंतप्रधानांच्या सभेच्या तयारी करता बसलो होतो आणि तिथं बसल्यानंतर मग राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आपल्या तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे आणि काही प्रमुख राहुल कुल असतील किंवा भीमराव तापकीर असतील, असे सगळे बारामती लोकसभा मतदारसंघातले जे 10-15 प्रमुख आहेत अशांची बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये अजितदादांनी आता ज्या पुढच्या जी दौऱ्याची आखणी आमची म्हणजे उद्या या इंदापूर तालुक्यातून कमीत कमी 5000 कार्यकर्ते हे उद्या मोदीच्या सभेला जाणार आहेत आणि प्रचंड उत्साहाच्या भरामध्ये प्रत्येक बूथवरून 2-5 कार्यकर्ते त्या सभेला येतील. 329 बूथ आपल्या तालुक्यामध्ये आहेत. तर तशा प्रकारचं नियोजन झालेलं आहे आणि मला असं वाटतं पूर्ण ताकदीनं उद्याच्या पंतप्रधानांच्या सभेला 5,000 कार्यकर्त्यांचा म्हणजे सगळे पक्ष मिळून आमच्या महायुतीमधले यांनी प्रत्येकाने आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. ते कालच्या बैठकीमध्ये ठरलं. दुसरं, उद्याची सभा झाल्यानंतर मग प्रत्येकाने आता संयुक्त फिरायचं ठरलेलं आहे. आतापर्यंत आमचा दौरा आम्ही केला, त्यांचा दौरा त्यांनी केला, इतर आमच्या मित्र पक्षांनी त्यांचा दौरा केला. पण आता 2 तारखेला जे काल ठरलं कालच्या बैठकीमध्ये 2 तारखेला सकाळी 10 वाजता सनसर जिल्हा परिषद मतदारसंघाची सभा ही सनसरला होणार आहे. त्या सभेला अजितदादा, मी, आपल्या तालुक्याचे आमदार आणि सगळे प्रमुख कार्यकर्ते त्या सभेला सकाळी 10 वाजता येतील. दुपारी 12 वाजता जंक्शनला सभा होणार आहे. त्याच्यानंतर 3:30 वाजता निमगाव कितकीला सभा होणार आहे. अशा 3 संयुक्तिक जाहीर सभा या 2 तारखेला
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मी स्वतः, तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर आणि सगळे आमचे महायुतीमधले जे प्रमुख आहेत ते सर्वजण त्या सभेला उपस्थित राहतील. हा झाला 2 तारखेचा विषय. 2 तारखेला संध्याकाळी इंदापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही अशी एकत्रित पदयात्रा ही इंदापूर शहरामध्ये होणार आहे आणि 7:30 वाजता इंदापूर नगरपालिकेच्या समोर आमच्या इंदापूर शहरातल्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची संयुक्तिक सभा शहरापुरती ही संध्याकाळी होणार आहे आणि ती झाल्यानंतर रात्री 9 वाजता आमची भारतीय जनता पक्षाची शहरातले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्याची वेगळी बैठक पुन्हा एक होणार आहे. असा हा 2 तारखेचा नियोजनाचा भाग आहे. 3 तारखेला सकाळी 10 वाजता भिगवणला जाहीर सभा होणार आहे. दुपारी 12 वाजता पळसदेवला जाहीर सभा होणार आहे. 4 वाजता काटी वडापुरी जिल्हा परिषद मतदारसंघाची सभा ही काटीला होणार आहे आणि 6 वाजता बावडा जिल्हा परिषदची सभा ही बावड्या ग्रामपंचायतच्या समोर जे बाजारतळ आहे तिथं ती सभा होणार आहे. अशा एकंदरीत संयुक्तिक आमच्या 7 जिल्हा परिषदमध्ये 7 सभा होणार आहेत आणि ह्या 7 सभेला सर्वांनी ताकदीनं यायचंय अशा प्रकारचं कालच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. ते तुमच्या मार्फत लोकांना समजावं आज तुम्हाला मी यासाठी बोलवलेलं आहे. त्याच्यानंतर 4 तारखेला प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये बूथवर मतदार याद्या घेऊन आपापलं नियोजन प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये करायचं आहे. त्यासाठीचा 4 तारखेचा दिवस हा ठेवलेला आहे आणि 5 तारखेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आणखीन काही कुणी येतील अजून ते नाव ठरलेलं नाही. तर शेवटची सांगता सभा ही मला वाटतं 2 वाजता इंदापूर नगरपालिकेचं जे आपलं नवीन प्रशासकीय इमारतीचं जे ग्राउंड आहे तिथं संयुक्तिक शेवटची सांगता सभा ही साधारणतः 2 वाजता होणार आहे. अशा पद्धतीनं इंदापूर तालुक्यामध्ये 8 ते 9 सभेचं नियोजन झालेलं आहे आणि इन ऍडव्हान्स मध्ये मला तुम्हाला सगळ्या आमच्या पत्रकार मित्रांना सांगायचंय कारण तुम्हाला सुद्धा या गोष्टी माहिती असणं लोकशाहीमध्ये गरजेचं आहे. कारण तुमचे मार्फत जेवढ्या लोकांना त्या गोष्टी फास्ट कळू शकतात तेवढ्या आम्ही सांगण्यामध्ये विलंब होतो किंवा वेळ लागतो पण तुमच्याकडून ते लवकर जाऊ शकतं आणि लोकशाहीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम, मतदारांना प्रबोधन करण्याचं काम या माध्यमातून आपण करत आहोत हे मला त्या निमित्तानं आपण सर्वांना सांगायचं. आता ह्याच्यामध्ये अजून काही सभेचं नियोजन करायचं चाललेलं आहे. जसं काल धनंजय मुंडे साहेबांची सभा झाली, कदाचित मधल्या काळामध्ये आता परवा रामदास आठवले साहेब येऊन गेले किंवा महादेव जानकर साहेबांच्या कदाचित काही सभा होतील किंवा आणखीन छगन भुजबळ साहेब आहेत किंवा आणखीन कोण कोण येतील ते आता वरची नेते मंडळी त्या संदर्भात ठरवतील. पण माझ्यासमोर ज्या गोष्टी ठरल्या काल त्या मला असं वाटतं तुम्हाला सांगणं संयुक्तिक होईल आणि ह्या बैठकीला आपले आमदार दत्तात्रय भरणे, गारटकर दादा आणि मग सगळे जिल्ह्यातले जे प्रमुख होते, चंद्रकांत दादा होते, या सगळ्यांच्या समोर बसून ह्या सगळ्या गोष्टीचं कालच्या संदर्भातलं नियोजन झालेलं आहे हे मला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचं. त्याचबरोबर एकंदरीत जर आपण तालुक्यातलं जर वातावरण बघितलं तर इंदापूर तालुक्यामध्ये ठीक आहे थोडीफार काही पक्षामध्ये महायुतीमध्ये अंतर्गत ही ती थोडीफार काही प्रश्न होते, काही अडचणी होत्या, काही ठिकाणी काही संघर्ष होता. पण हे सगळं जरी खरं असलं तरी ही निवडणूक राष्ट्राच्या हिताची निवडणूक आहे. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे गावकी भावकी पाहुणे रावळे याची ही निवडणूक नाहीये किंवा तू तिकडं तर मी इकडं ह्या विचाराची निवडणूक नाही. कारण आज सगळं जग भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीकडे गांभीर्यानं पाहतंय आणि मला असं वाटतं 135 कोटी जनतेचं भवितव्य पुढची 5 वर्ष कुणाच्या हातामध्ये द्यायचं हा मूलभूत प्रश्न मला असं वाटतं या माध्यमातून आपण विचार केला पाहिजे. 2 मुद्द्याचा खुलासा इथं करणं अत्यंत आवश्यक वाटतं. एक
जरीला प्रचार केला जातो किंवा एक परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय की 400 जागा जर भाजपच्या आल्या किंवा एनडीएच्या आल्या तर हे संविधान बदलणार आहे आणि मग आरक्षण जाईल, पुन्हा तरी अन्याय होईल, असं कुठलंही या धोरणामध्ये नाहीये आणि कोणीही संविधान बदलू शकत नाही. पुन्हा असा एक मुद्दा काढला जातो, काल पंतप्रधान कोल्हापूरच्या सभेमध्ये बोलले की इंडियाचं सरकार जर आलं तर आम्ही 370 कलम जे तुम्ही काढलेलं आहे, हटवलंय, ते आम्ही पुन्हा आणू, असं काल पंतप्रधानांचं स्टेटमेंट आलं. का मला असं वाटतं ती सुद्धा गंभीर बाब आहे. तर असे राष्ट्रीय स्तरावरचे जे मुद्दे आहेत, आज बघा 10 वर्षामध्ये कुठे जाती दंगली नाहीत, 10 वर्षामध्ये कुठे आतंकवाद नाही, 10 वर्षामध्ये कुठे परकीय शक्ती डोक्यावर काढू शकत नाही, एवढं नियोजन आज आपण ह्याचा विचार केला पाहिजे आपण. तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक राष्ट्रीय कर्तव्य समजून ह्या निवडणुकीत पाहण्याची गरज आहे. सुनित्रा वहिनींना मतदान म्हणजे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठीचं मतदान आहे. पुणे जिल्ह्यातल्या महायुतीच्या 4 जागा निवडून आणणं म्हणजे 400चा आकडा पार पाडणं लोकसभेमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण ह्या माध्यमातून केला पाहिजे. आणखीन 2 मुद्दे मला सांगायचे आणि मग आपली पत्रकार परिषद या ठिकाणी मी थांबवतो. पहिला मुद्दा असा आहे की शेवटी ह्या सगळ्या निवडणूक आपण का लढवतो, पक्ष का लढवतात, महायुती का होतात, महाआघाडी का होती, जे कोणी असतील, समजा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. पण ह्या सगळ्या निवडणुका आपण ह्यासाठी लढवतो की निवडून गेलेला माणूस असेल तो सत्तेच्या प्रवाहामध्ये असला पाहिजे, सत्ता स्थापन झाली पाहिजे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी, तो राज्य सरकारचा असेल नाही तर केंद्र सरकारचा असेल, तो आपल्या भागामध्ये कसा आला पाहिजे, हे साधं सोपं सूत्र मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये आपण सातत्यानं पाळतो. दुर्दैवानं आपल्या भागामध्ये केंद्राचा निधी आणण्यामध्ये आपण कमी पडलो ही गोष्ट खरी आहे. गेल्या 10 वर्षामध्ये मला कोणाचं टीका करायची नाही, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, न कोणावर व्यक्तिगत हल्ला करायचा नाही. पण जर आपला निवडून गेलेला खासदार जर सत्तेच्या प्रवाहामध्ये असेल तर मला असं वाटतं त्याचा फायदा या मतदारसंघाच्या विकासासाठी 100% होईल आणि तो आम्हाला करून द्यायचा आहे. हे साधं सोपं लॉजिक मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी घेतलेले. व्यक्तिगत पातळीवर आम्ही कोणावर बोलणार नाही आणि कोणी व्यक्तिगत पातळीवर टीका जरी केली तरी आम्ही त्याला उत्तर पण देणार नाही. अशा प्रकारची आमची महायुतीच्या प्रचाराची आखणी या माध्यमातून आपण केलेली आहे. आज मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की इंदापूर तालुक्यापुरतं जर बोलायचं झालं तर ह्या तालुक्याचे 5 अत्यंत गहन प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न शेतीचा पाण्याचा प्रश्न. शेतीचा पाण्याचा प्रश्न, भाटघर धरणाची परिस्थिती काय, खडकवासला धरणाची परिस्थिती काय, उजनीच्या पाण्याची परिस्थिती काय, नेरा नदीची परिस्थिती काय, भीमा नदीची परिस्थिती काय आणि त्यातून संसर्कट, खडकवासला कालवा, नेरा डावा कालवा या सगळ्याचा हिशोब जर आपण केला तर आपल्याला पाणी येतंय कुठनं, त्या पाण्याची आजची परिस्थिती काय आणि उद्याचं त्या पाण्याचं भवितव्य काय राहणार आहे. मला असं वाटतं इंदापूर तालुक्याचं अर्थकारण, इंदापूर तालुक्याचं समाजकारण आणि इंदापूर तालुक्याचं उत्पन्न आणि उपजीविकेचं साधन जर काय असेल तर 90% हा तालुका शेतीवरती अवलंबून आहे. आणि शेतीला 4 गोष्टीची आवश्यकता आहे. एक शाश्वत पाणी, दुसरं लागणारी वीज, तिसरं त्याला लागणारं आर्थिक भांडवल, चौथं कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करण्यासाठी सहकारी संस्था, दुधाचा व्यवसाय, पोल्ट्रीचा व्यवसाय, फलोत्पादनाचा व्यवसाय, प्रोसेसिंग इंडस्ट्री. या 5-6 मुद्दे जर आपल्याला पुढच्या 25-30 वर्षामध्ये जर आपल्याला साध्य करायचे असतील आपल्याला तर केंद्राची मदतच घ्यावी लागेल आपल्याला. हे अगदी मी स्पष्टपणानं मांडतो. आणि जर केंद्राची मदत आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला केंद्राच्या महायुतीच्या प्रवाहामध्ये जावं लागणार आहे.
अन्यथा उद्या 7 तारखेला निवडणूक होऊन जाईल. 8 तारखेला उद्या कोणाचा ट्रान्सफॉर्मर जळाला, कुणाकडे जायचं? उद्या कोणाचा शेतीचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, कुणाकडे जायचं? बंधारा वाहून गेला, कुणाकडे जायचं? शेततळं फुटलं, कुणाकडे जायचं? एखादं नवीन सबस्टेशन आपल्याला करायचं, कुणाकडे जायचं? उद्या आम्हाला पीक कर्जासाठी कर्ज लागणार आहे आम्हाला, आम्ही कुणाकडे जायचं? उद्या ऊसाची कारखानदारी चालवायची, कुणाकडे जायचं? दुधाचा व्यवसाय वाढवायचा आहे आम्हाला, कुणाकडे जायचं? उद्या आमच्या तालुक्यामध्ये नवीन पिढी शिक्षण घेते, हायस्कूल लागतील, कॉलेज लागतील, इंजिनिअरिंग कॉलेज लागतील, पॅरामेडिकल कॉलेज लागतील, जायचं कोणाकडे? शेवटी 7 तारीख होऊन जाईल उद्या. हे सगळं चित्र जर उद्या भविष्यामध्ये आपल्याला जर साध्य करायचं असेल तर माझं प्रांजळ मत असं आहे की आपल्याला सत्तेच्या प्रवाहामध्ये महायुती नरेंद्र मोदी साहेब हीच एक व्यक्ती या सगळ्या प्रश्नाला न्याय देऊ शकते. आज मला सांगा, आपल्याला 10 TMC पाण्याची गरज आहे. त्याच्यावर मी आज आचारसंहिता असल्यामुळे अधिक भाष्य करू शकत नाही. उद्या 3 ते 4 हजार कोटी रुपये आपल्याला ह्या सगळ्या सिंचनाच्या पाण्याच्या प्रश्नाकरता लागणार आहेत. 3 ते 4 हजार कोटी रुपये आपण आणायचे कुठून? कोण देणार आहे आपल्याला पैसे? कुठून निधी आणणार? राज्याचं बजेट किती आपलं पाटबंधारे खात्याचं? राज्याचं बजेट पाटबंधारे खात्याचं 10,000 कोटीचं आहे. त्यातनं 8,000 कोटी स्पिलओव्हरला गेले, 1,000 कोटी नवीन कामाला गेले, 1,000 कोटी रुपये आस्थापनाला गेले पगाराला. 5-5 वर्षाचा स्पिलओव्हर आहे. मग उद्या हे सगळे प्रकल्प करायचे असतील आपल्याला तर मला असं वाटतं ह्याला निधी लागेल. आणि मग निधी पाहिजे असेल, उद्या आपला खासदार निवडून गेला आणि त्या खासदाराबरोबर आम्ही जिल्ह्यातले किंवा या भागातले सगळे प्रमुख माणसं देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादांच्या घेऊन आम्ही उद्या दिल्लीला गेलो, उद्या अमित शाह साहेबांना भेटलो, त्यांच्या परवानगीने उद्या प्राईम मिनिस्टरला भेटायला गेलो, तर मला असं वाटतं तुम्ही जर प्रस्ताव दिला तर तो प्रस्ताव सहजपणानं मंजूर होऊ शकतो आणि त्यातून आपल्या तालुक्याचा कायमचा प्रश्न मिटू शकेल. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, बेरोजगारीचा प्रश्न ह्या तालुक्यामध्ये गंभीर आहे. MIDC शिवाय बेरोजगारी आपण कमी करू शकत नाही. आज आपल्याकडे 2,000 एकराची MIDC आहे, 80% पूर्ण झाली. आता इथं 5 ते 8 हजार लोकांना नोकऱ्या मिळाल्या, रोजगार मिळाला, त्यांनी काही प्रमाणात प्रश्न सुटला, पण सगळ्याला काही नोकरी देऊ शकत नाही आपण. मग येणाऱ्या भविष्य काळामध्ये अजून काही सुधारित अशा 1-2 MIDC 2-2, 3-3 हजार एकर जमीन घेऊन काय जंक्शन भागामध्ये, काय संसर भागामध्ये, काय बावड्या भागामध्ये अशा 1,500-2,000 एकराच्या आपण काय लँड घेऊन काय उद्योगधंदे जर आणायचे असतील आपल्याला तर हे कोण आणू शकतं? यासाठी केंद्राची मदत लागेल. तिसरा मुद्दा, आज 50% महिलांचं पॉप्युलेशन झाले. सकाळी घरकाम महिलेचं झाल्यानंतर दिवसभर त्या बिचाऱ्या महिलेला काय काम नसतं. कुठलंही कुटुंब पुढे जायचं असेल तर पुरुषाबरोबर महिलेने जर काम केलं तर ते कुटुंब जलद गतीने पुढे जाऊ शकतं आणि घरातलं वातावरण पण चांगलं राहतं, एक फॅमिली कल्चर राहतं. म्हणजे कोणच कुणाला बोलू शकत नाही, तुम्ही पण कष्ट करताय, पैसे मिळवताय, मी पण कष्ट करते आणि पैसे मिळवते आणि पुढची पिढी आपण चांगल्या पद्धतीने करू. प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग उद्या एक 10,000 महिलांना जर उद्योग द्यायचा असेल आपल्याला तर आज आमच्या उमेदवार सुमित्रा वहिनी त्या सामाजिक काम करतात, पर्यावरणाचं काम करतात, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात. गेले 10 वर्ष झालं सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सिनेटवरती आहेत. त्यांनी बारामतीला एक टेक्सटाईल पार्क काढलेलं आहे, तिथं 5,000 महिलांना रोजगार दिलेला आहे. बारामतीला एखादा टेक्सटाईल पार्क काढतात, इंदापूर एखादा टेक्सटाईल पार्क काढला तर आपल्या तालुक्यातल्या 2,000-3,000 महिलांना तर रोजगार मिळू शकतो. हे कोण करू शकणार आहे? हे महायुतीमधले उमेदवार करू शकतात. तिसरा महत्वाचा मुद्दा, शिक्षणाच्या नवीन दालनं उघडावं लागतील आपल्याला. आता 10वी, 12वी, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स याच्या पलीकडे शिक्षण केलेलं आहे. तोही विषय मला असं वाटतं या पुढच्या काळामध्ये आपल्याला हातामध्ये घ्यावं लागणार आहे. त्याचबरोबर हे सगळं करत असताना आपल्या तालुक्यामध्ये सहकारी संस्थांचं जाळ आहे. आज आपल्या तालुक्यामध्ये 40 लाख मेट्रिक टन ऊस आहे. आज आपल्या तालुक्यामध्ये 8,000 एकर द्राक्षाच्या बाग आहेत. आज आपल्या तालुक्यामध्ये 2,000 एकर पेरूची लागवड झाली. आज आपल्या तालुक्यामध्ये 700 एकराची ड्रॅगन फ्रूटची लागवड झालेली आहे.
आज आपल्या तालुक्यामध्ये 12,000 एकर केळीची लागवड झालेली आहे. आता मला सांगा की प्रक्रिया करणारे उद्योग जर काढायचे असतील आपल्याला कोण मदत करू शकणार आहे? केंद्राचं धोरण आहे. जशी आपण एक वायनरी काढली 5 लाख लिटरची, काय का असतानाच त्या भागामध्ये काही प्रमाणात लोकांना त्याच्या द्राक्षाला न्याय मिळाला. मग उद्या भविष्यामध्ये हे सगळे प्रकल्प काढायचे असतील आपल्याला तर मदत कोण करणार? साखर उद्योग आहे. आता साखर उद्योगाचा काल एक निर्णय आम्ही करून आणला. 6 डिसेंबरला बी हेवी मोलेसिसचा निर्णय केंद्राने स्थगित केला. आम्ही प्रस्ताव दिला आणि 7,50,000 मेट्रिक टन 31 मार्चला या देशातल्या कारखान्याकडे ते बी हेवीचं मोलेसिस शिल्लक होतं. ते वाया गेलं असतं. ते हॅझर्डस आहे, ते एक्सप्लोजिव्ह आहे, ते बाहेर पण सोडता येत नाही. सोडलं तर पोल्युशन होत आहे. पुन्हा पर्यावरण आलं, ग्रीन ट्रायब्युनल आलं. तर त्या इथेनॉल बी हेवी मोलेसिसला आम्ही कन्व्हर्शन इथेनॉलमध्ये घ्यायचा निर्णय घेतला. काल नोटिफिकेशन निघालं. 38 कोटी लिटर त्या 7,50,000 मधून इथेनॉल तयार होते आणि ते घेण्याचे कंपनीला आदेश आले. फक्त राष्ट्रीय सहकारी साखर संघाचं एक पत्र मी पाठवलं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्र्यांना. एका पत्रावर 1 महिन्यामध्ये तो प्रस्ताव फिरला आणि जवळजवळ 7 मंत्रालयामध्ये ती फाईल करून मागच्या 7 दिवसापूर्वी इलेक्शन कमिशनची मान्यता घेऊन त्या ऑर्डर पास झाल्या. उद्या भविष्यामध्ये साखर एक्सपोर्ट आहे, ग्रीन एनर्जी आहे, ग्रीन हायड्रोजन आहे, त्यानंतर बीव्हीजीचे प्रकल्प आहेत. त्याचबरोबर उद्या मकेपासून आपल्याला इथेनॉल निर्माण तयार करायचे. हे सगळे विषय जे आहेत ते तुमच्या माझ्या डायरेक्ट शेतकऱ्याच्या संसार पर्पजशी निगडीत आहेत. हे प्रश्न कोण सोडवणार आहे? आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा असा आहे की तालुक्यामध्ये 5.5 लाख लिटर दूध आहे. जशी कांद्याची परिस्थिती असते ना चढ उतार, तशी दुधाची परिस्थिती असते. आणि हा सगळा हातावरच्या पोटावरचा धंदा आहे. मला वाटतं हा सुद्धा विषय या पुढच्या काळामध्ये आपल्याला हातामध्ये घ्यावा लागणार आहे आणि त्यासाठी सुद्धा वेगवेगळे प्रकल्प या माध्यमातून आपल्याला करावे लागतील हे मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे. म्हणून मी आपला काही ह्याच्यापेक्षा काय अधिक वेळ घेणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील आपल्याला तर मी आपल्याला दाव्यानं सांगतो की महायुतीच्या उमेदवार सुनित्रा वहिनी, आम्ही म्हणजे माझी राजकारणातली एक पद्धत सांगतो. कैलासवासी मोठ्या भावांच्या काळापासूनची आमची पद्धत आहे, गोलब साहेबांच्या काळापासूनची पद्धत आहे. राजकारणामध्ये आम्ही कधी कुठली गोष्ट पायाभूती बघत नाही. न कुठल्या क्षणिक फायद्याचा विचार आम्ही कधी करत नाही. शेवटी माझ्या इंदापूर तालुक्यातला तमाम शेतकरी, तमाम कष्ट करणारा कामगार, तमाम युवा वर्ग याचं भवितव्य हे आपल्या राजकीय निर्णयावरती अवलंबून असतं. आता काय लोकांचे कदाचित राजकीय निर्णय स्वार्थासाठी असतील का नसतील मला माहित नाही, पण आम्ही जे राजकीय निर्णय घेतो, कारण मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता, 2019ला आम्ही त्या पक्षाची भूमिका स्वीकारली. तो मागचा इतिहास मला काढायचा नाही, पण आज मात्र या भूमिकेशी आम्ही सर्वजण ठाम आहोत. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ही आमची भूमिका स्वीकारली. आम्ही सगळ्यांना प्रेमानं समजून सांगितलं, वस्तुस्थिती समजून सांगितली, गावगावच्या बैठकीमध्ये आम्ही ह्या भूमिका मांडल्या. आणि मला असं वाटतं कुठेतरी आता दिल्लीतला डायरेक्ट निधी हा इंदापूर तालुक्याला आणण्यासाठी एक नवीन विकासाचं पर्व आता या माध्यमातून सुरू होईल असा एक विश्वास मला आहे. आणि महायुतीच्या उमेदवार सुनित्राताई पवार, मी अजिबात आकडा सांगणार नाही, टक्केवारी सांगणार नाही, पण एवढं मात्र सांगेल की सगळ्या मित्रपक्षांच्या महायुतीच्या सर्वांच्या सहकार्यानं या तालुक्यामधून जास्तीत जास्त मताधिक्य हे आपल्या सुनित्राताई वहिनींना आणि विशेष करून कमळरूपी घड्याळाला कसं मतदान होईल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय. या पुढच्या 7 दिवसामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी थोडीशी आपली व्यक्तिगत घरगुती काही कामं असतील ती बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी कामाला लागावं. उष्णता आहे, लग्न सराई आहे. आतापर्यंत झालेल्या 2 फेजच्या मतदानाची टक्केवारी बघितली तर 50, 52, 54% पुढे मतदान जात नाही. टक्केवारी वाढवली पाहिजे. काल त्याबद्दल पण चर्चा झाली
आणि जर प्रत्येक कार्यकर्त्यांनी जर ताकद लावली तर 10 ते 15% सुद्धा मताची टक्केवारी ही सहज वाढू शकते आणि वाढलेलं मतदान सुद्धा आपल्याच उमेदवाराला कसं होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण या माध्यमातून करूया. आपण सर्वजण आलात, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे पत्रकार परिषदेमधले शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.